कॉलेजला नाही गेला? कॉलेजचे पोरं तर देऊन आले. कोणते पोट्टे त्रास देऊन राहिले? बस बरं तू बस. कार्यालय त्रास कोण देऊन राहिला तू? आमच्या गावातल्या पुरीले त्रास देते तो. मैत्रिणी ते मी रोज बोलतो. बेटा तू काय मोठा नेता लागून गेला का याच्या त्याच्यावर लक्ष ठेवून राहिला? इथून मारत निघणार डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये थांबीन. तुला माहित नाही माझ्या कॉन्टॅक्ट काय आहे? याच्या बाद त्याला त्रास नाही द्यायचा सांगून राहील तुले. हा बोल रे. अक्षयचं ऍक्सिडेंट झालं कधी? 11 वाजता. बरं 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 आलोच मी दवाखान्यात. समजलं काय तुले? अरे अरे काय म्हणते, कसा झाला ऍक्सिडेंट? गाडी स्लिप झाली म्हणते ती. तब्येत गिब्येत चांगली आहे? पैसे गिशीची गरज आहे? आहेत सध्या. नाही तर लावतो साहेबाला फोन. नाही आहेत सध्या. बरोबर मी नर्सशी बोलतो. या काय म्हणताय मॅडम, कसा आहे आमचा पेशंट? आमच्या वार्डातला पेशंट आहे, काही गैरसोय झाली पाहिजे नाही. धरून आपटा पक्षाचा कार्यकर्ता आहे मी. मग मनाने सांगितलं नाही. डॉक्टर साहेब आहेत का अंदर? बोलतो मी त्याच्याशी. विशाल, त्या सुरेशनं माझ्या घरासमोर नाली खोदली आणि पुरं पाणी माझ्या घरात आलं. म्हणतो त्याला ऐकतही नाही तो. तू सांग बरं समजून. बरं बरं मी बोलतो त्याच्यासोबत, तुम्ही काळजी नका करू. बोलतो मी, आपलेच लोक आहेत सगळे. राम राम सूरज भाऊ. राम राम. काय झालं रमेश भाऊचं मॅटर? पाणी चाललं म्हणे घरात. त्याला म्हटलं थोडे दिवस थांब, पाईप टाकतो तर भांडून राहिला तो. बरं बरं तुम्ही एक काम करा, हे पैसे